आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये येत्या 12 फेब्रुवारी पासून जे जन आरोग्य मित्र आहे ते संपत जाण्याची तयारीत आहे। कारण गेल्या जवळपास 10 वर्षापासून रुग्णसेवा करता। कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे गरीब पेशंट असते, माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने 2014 ला जो जन आरोग्य सेवा चालू झाली तेव्हापासून आजपर्यंत ते काम करतायत, ते काम करत असतात। परंतु त्यांना किमान वेतनानुसार वेतन मिळावं यासाठी मागणी आहे। आणि आपण बघू शकता जर ते 12 तारखेला जर संपावर गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णाची हार होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष काय सांगाल? नमस्कार, लाल सलाम सर्वांना। आम्ही निवेदन दिलेलं आहे सीओ साहेबांना, तसेच आपले आरोग्य मंत्री, त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिस, कामगार आयुक्त या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। तसेच आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता त्यांनी आमचे निवेदन घेतले नाही, परंतु आम्ही निवेदन पोस्टाने, स्पीड पोस्टाने आणि मेलद्वारे त्यांना दिलेलं आहे। जर आमच्या मागण्या किमान वेतन असेल किंवा जे गणेश सर आणि बैसाली सर यांच्या बदली झाली, त्यांना कामावर घेतलेलं नाही, त्यांना रुजू करण्यात यावं, या जर मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 12 तारखेनंतर संपावर जाणार आहोत। तर याला सर्वस्वी मंत्री, याला जे काही नुकसान होईल पेशंटचं किंवा नातेवाईकांचं, याला सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार असणार आहे। आपण बघू शकतात महाराष्ट्रामध्ये जे गरीब रुग्ण आहे त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे। कारण जे हातावरचे रुग्ण आहे त्यांना जन आरोग्याशिवाय पर्यायाने मोठे ते पेमेंट भरू शकत नाही। त्यामुळे शासनाची योजना चालू केली, याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार का, या हिशोबाने आपल्या सोबत आहे जिल्हा सचिव, काय सांगा? विषय म्हणजे जेवढ्या आमच्या मागण्या आहे तेवढ्या मागण्या मान्य कराव्या। आम्ही 2012 पासून सगळे आरोग्य मित्र एकदम अहोरात्र योजनेसाठी काम करत आहोत। तसेच कोविड मध्ये आम्ही जास्तीत जास्त कार्य बजावलेलं आहे, तरी त्यांना त्या कोविड मध्ये जे कार्य बजावलं त्याचा आम्हाला कोणताही मोबदला मिळाला नाही। आणि त्यासाठी आतापर्यंत आम्हाला आज किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला आमचे हक्क द्यावा। मुख्यमंत्री साहेब, तसेच उपमुख्यमंत्री साहेब, तसे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब संजयजी शिरसाट साहेब यांचा आम्हाला कायम खात्री आहे की ते आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि तेवढी मागण्या आमच्या पूर्ण करून देणार। एवढंच आम्हाला एवढं आश्वासन देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, एवढीच नम्र विनंती। आपण बघू शकतो जर खऱ्या अर्थाने जर 12 फेब्रुवारीला हे जर संपावर गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये जन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आणि या संदर्भात खरंच मुख्यमंत्री कसं लक्ष देतात, आरोग्य अधिकारी कसं लक्ष देतात, आरोग्य मंत्री कसं लक्ष देतात, याकडे लक्ष लागून आहे। पात्रा, संभाजीनगर, डीपी वॉक सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।